छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी आज सकाळी 10 वाजल्यापासून जे आहे ते प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे। आपण बघतोय या मतमोजणीची तयारी जी आहे ते अंतिम टप्प्यात आलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। शहरातील 4 ठिकाणी जे आहे ते ही मतमोजणी होणार आहे आणि आपण जे बघतोय ते सेंट फ्रान्सिस हायस्कूलमधलं हे दृश्य पाहतोय आणि सुरुवातीला जे आहे ते टप्पाली मतदानाची मतमोजणी होणार आहे। त्या अनुषंगाने सुद्धा या ठिकाणी मोठी तयारी केलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। याशिवाय गरवारे स्टेडियम, शासकीय तंत्रनिकेतन व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय या 3 ठिकाणी सुद्धा मतमोजणी केली जाणार आहे। आपण बघतो ज्या पद्धतीने काल 115 नगरसेवक पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली होती आणि आज 10 वाजेनंतर जे आहे ते या मतमोजणीला सुरुवात होणार आहे। साधारणपणे 9:30 वाजता जे आहे ते हे सगळे पेट्या असतील, ईव्हीएम मशीन असतील ते काढल्या जातील। मात्र तत्पूर्वी जे आहे ते निवडणूक विभागाच्या वतीनं अशी जय्यत तयारी करण्यात आली आहे आणि ज्या पद्धतीनं काल मतदान झालं होतं त्यामुळं आता जे आहे ते कार्यकर्त्यांचा उत्साह सिगेला पोहोचला आहे। नेमका गुलाल कोणाचा याची सुद्धा धाकधूक जे आहे ते उमेदवारांच्या मनात वाढलं चित्र पाहायला मिळतं आणि दुपारी 2 वाजेपर्यंत जे आहे ते साधारणपणे हा सगळा निकाल जे आहे ते स्पष्टपणे समोरील असं चित्र आहे। आणि आपण बघितलं तर मतदानाच्या सुरक्षेसाठी मोठी बॅरिकेडिंग करण्यात आली आणि आता जे आहे ते या ठिकाणी उमेदवारांनी सुद्धा या मतदान मोजणी केंद्रात सुद्धा हजेरीला चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि अशाच पद्धतीनं बाहेर सुद्धा पोलिसांचा जे आहे तो मोठा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जे आहे ते ही सगळी यंत्रणा काम करताना पाहायला मिळते। आणि सुरुवातीला जे आहे ते टप्पाली मतदान पार पडल्यानंतर ईव्हीएम मशीनमधून मतमोजणी केली जाणार आहे आणि दुपारी 2 वाजेपर्यंत ही सगळी मतदान प्रक्रिया पार पडेल आणि निकाल कोणाचा, गुलाल कोणाचा हे सगळं स्पष्ट होईल। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।